जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 79. श्वेतांबर मान्य आगम साहित्य. डॉक्टर बुटलर यांनी आपल्या यादीनुसार आगमाचे सुव्यवस्थित असे 6 विभाग पाडले आहेत. 1. अंग 12. आयारंग, सुयगडंग, ठाणांग, समवायांग, वियाहणपत्ती, नामाधम्म कहाओ, उवासग दसाओ, अंगदड दसाओ, अणुत्तरोव वाईय दसाओ, पण्णवागरणायीम, विवागसूय, दिठ्ठिवाय. 2. उपांग 12. ओववायीय, रायपसेणयीय, जीवाभिगम, पन्नवणा, सूर्यपण्णती, जम्बूद्वीपपण्णती, चंद्रपण्णती, निरयावलियाओ, कप्पवडंसियाओ, पुफ्फियाओ, पुफ्फिचिलिआओ, वन्नीदसाओ. 3. प्रकीर्ण 10. चौसरण, आऊरपच्छखाण, महापच्छखाण, बत्तपरिण्णा, तंदुलवलयालीय, संथार्ग, कच्छायार, गणिविज्जा, देविंदथय, मरणसमाही. 4. छेदसूत्र 6. निस्सही, महानिस्सही, ववहार, दयायुवखंद, कप्प, पंचकप्प. 5. मूलसूत्र 4. उत्तरजयण, दशवेयालीय, आवस्सय, पिंडनिज्जुती. 6. निनावी विभाग 2. नंदी व अणुयोगद्वार. ही सर्व मिळून आगमांची संख्या जवळपास 46 इतकी आहे. तसे पाहता या उपयुक्त सर्व ग्रंथांना श्वेतांबर व दिगंबर आगम म्हणतात. फरक एवढाच की दिगंबर संप्रदायानुसार कालदोषामुळे हे आगम नष्ट झाले, परंतु या उलट श्वेतांबर संप्रदाय या ग्रंथांना मान्यता देतो. या ग्रंथांचे विवेचन पुढीलप्रमाणे आले आहे. 1. आचारांग. जैन आगम साहित्यात आचारांग सूत्राचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. याला अंगाचे सार असेही म्हटले जाते. या ग्रंथाला सामायिक या नावाने देखील संबोधले आहे. निर्ग्रंथ व निर्ग्रंथिनीच्या आचार विचाराविषयी माहिती दिली आहे. हा ग्रंथ 2 श्रुतस्कंधात विभागला आहे. पहिल्या श्रुतस्कंधामध्ये अध्ययने व उद्देशके असे उपविभाग असून दुसऱ्या श्रुतस्कंधाची विभागणी चुलिका आणि अध्ययनांमध्ये केली आहे. पहिल्या श्रुतस्कंधात 9 अध्याय व 44 उद्देशके आहेत. दुसऱ्या स्कंधात 3 चुलिका असून 16 अध्ययने आहेत. भाषाशैली व विषय या दृष्टीने प्रथम श्रुतस्कंध अधिक प्राचीन वाटतो. यातील बरीचशी रचना गद्यात्मक असून मधूनमधून पद्याचा वापर केला आहे. महापरिज्ञा नावाच्या 7व्या अध्यायाचा पाठ मात्र दुर्मिळ आहे. अर्धमागधी प्राकृत भाषेचे स्वरूप समजण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. सुत्ता अमुनी, सया मुनिनो, जगरंती सारख्या अनेक महत्त्वपूर्ण वाक्यांची रचना वरचेवर या ग्रंथात करण्यात आली आहे. गतप्रत्यागत सूत्रांचा भरणा तर या ग्रंथात खूप आढळतो. उपधान नावाच्या 9 अध्यायामध्ये महावीरांच्या तपश्चर्येचे अत्यंत मार्मिक असे वर्णन केले आहे. दुसऱ्या श्रुतस्कंधात श्रमणांचा भिक्षाविधी, आहार, पाणशुद्धी, शय्याग्रहण, विहार, चातुर्मास, भाषा, वस्त्र, पात्र, उपकरणव्रत, व्रतभावना इत्यादीसह विविध नियम उपनियमांचे वर्णन या ग्रंथात केले आहे. 2. सुककृतांग. सूत्रकृतांगाला सुतगड, सुत्तगड, सुयगडम नावांनी ओळखले जाते. स्वयमय आणि परसमय
यातील भेद या ग्रंथात सांगितल्यामुळे त्याला सूत्रकृतांग नावाने ओळखले जाते. या ग्रंथाची विभागणी 2 श्रुतस्कंदात झाली असून अनुक्रमे त्यात 16 व 7 इतकी अध्ययने आहेत. पहिला श्रुतस्कंद बहुधा पद्यमय असून दुसरा गद्य व पद्यमय आहे. या ग्रंथात विविध छंदांचा उपयोग केला आहे. यामध्ये जैन दर्शनाशिवाय क्रियावाद, अक्रियावाद, नियतिवाद, अज्ञानवाद, जगत्कर्तृत्ववाद इत्यादी गोष्टींचे विवेचन केले आहे. यामध्ये परिशहजय, नरकातील दुःख, उत्तम साधूचे लक्षण, श्रमण, भिक्षुक, निर्ग्रंथ इत्यादी शब्दांची उत्पत्ती उत्तम उदाहरणांनी व रूपकांनी स्पष्ट केली आहे. दुसऱ्या श्रुतस्कंधामध्ये जीवशरीराची एकरूपता, ईश्वर कर्तृत्व व नियतिवाद इत्यादी मतांचे खंडन केले आहे. पापपुण्यासंबंधी विवेचन केले आहे. गोशालक, शाक्य भिक्षू इत्यादी तपस्वींच्या बरोबर झालेला वाद या ग्रंथात एकत्रित करण्यात आला आहे. प्राचीन मते व वाद यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. भाषेच्या दृष्टीनेही हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. भाषेच्या दृष्टीनेही हा ग्रंथ बराच प्राचीन ठरतो. 3. स्थानांग किंवा ठाणांग. या ग्रंथात इतर आगमग्रंथाप्रमाणे उपदेश दिला नसून जैन सिद्धांताप्रमाणे वस्तूंची संख्या दिली आहे. ग्रंथातील सूत्रांची संख्या 1000पेक्षा जास्त असून या ग्रंथाची रचना वेगळीच आहे. त्यात जीवक्रिया व अजीवक्रिया यांचा असून योग्य ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांचा उल्लेख केला आहे. धर्म, अर्थ, काम हे कथांचे 3 प्रकार कथन केले आहेत. गुरु शिष्यातील संबंध सांगितला आहे. संगीतशास्त्राचे संपूर्ण निरूपण करून बोलीभाषा संस्कृत व प्राकृत मानली आहे. या श्रुतांगामध्ये विविध विषयांचे ज्ञान आपल्याला मिळू शकते. म्हणूनच हा ग्रंथ एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. 4. समवायांग. या ग्रंथात एका वस्तूपासून कोटी संख्येपर्यंतच्या वस्तूंचा संग्रह म्हणजे समवाय केला आहे. 12 अंग व 14 पूर्वांगातील विषयांचे वर्णन तसेच ब्राह्मी इत्यादी 18 लिपींचा व नंदीसूत्रांचा या ग्रंथात उल्लेख करण्यात आला आहे. यात 275 इतकी सूत्रसंख्या आहे. वस्तूंच्या भेदप्रभेदाचे वर्णन केले आहे. आत्मा एक आहे, लोक एक आहे, धर्म व अधर्म एक आहेत. अशा क्रमाने 2, 3, 4 अशी वस्तूंची गणना न करता 178व्या सूत्रामध्ये ती 100पर्यंत, 919व्या सूत्रात 10,000पर्यंत तर 208व्या सूत्रात ती संख्या दशलक्षापर्यंत जाऊन पोचली आहे. या ग्रंथात 12 अंग ग्रंथातील विषयासंबंधी संक्षिप्त परिचय दिला आहे. पुढे तीर्थंकर, चक्रवर्ती, बलदेव, वासुदेव, प्रतिवासुदेव यांच्याविषयी विविध माहिती देऊन फक्त 54 शलाका पुरुष असल्याचीच माहिती दिली आहे. सूत्र नंबर 150 मध्ये गणित, रूपनाट्य, संगीत इत्यादी 72 कलेची नावे दिली आहेत. जैन सिद्धांत, इतिहास व परंपरा यांच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. 5. व्याख्या प्रज्ञप्ती. या ग्रंथाला भगवती सूत्र या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते. जीवादी पदार्थांच्या व्याख्याचे स्पष्टीकरण या ग्रंथात असल्यामुळे या ग्रंथाला व्याख्या प्रज्ञप्ती असे म्हटले आहे. यात गौतम गणधरांनी विविध प्रश्न विचारले असून श्रमण भगवान महावीर यांनी त्याची उत्तरे दिली आहेत. या ग्रंथात एकूण 41 शतके असून प्रत्येक शतकात उद्देशके आहेत. या ग्रंथात आलेले मंखली गोशालाचे चरित्र उल्लेखनीय आहे. या संपूर्ण ग्रंथाचे विभाजन सूत्रक्रमाने देखील केले असून सूत्रसंख्या 867 आहे. अन्य श्रुतांगापेक्षा हा ग्रंथ फार विशाल आहे. टीकाकार अभयदेवाने या ग्रंथातील प्रश्नोत्तरांची संख्या 36,000 इतकी दिली आहे.
प्रश्नोत्तरांचे स्वरूप काही ठिकाणी अत्यंत लघु स्वरूपी आहे. उदाहरणार्थ, ज्ञानाचे फळ काय? विज्ञान. विज्ञानाचे फळ कोणते? प्रत्याख्यान. प्रत्याख्यानाचे फळ काय? संयम इत्यादी. मंखली गोशालाचे चरित्र सांगण्यासाठी 25वे शतक संपूर्ण खर्ची घातले आहे. या ग्रंथातील काळाच्या घटना, व्यक्ती यांचे इतके विस्तृत विवेचन केले आहे की या रचनेला जैनकोश असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. महावीराच्या जीवनाशिवाय त्यांचे शिष्य, श्रमण, अनुयायी यांचीही माहिती मिळते. ऐतिहासिक दृष्टीने ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. वैशाली येथील महाशिलाकंटक व रथमुसल संग्राम या 2 महायुद्धांचे वर्णन राजकीय व ऐतिहासिक दृष्टीने अपूर्व आहे. या रचनेत वनस्पतीशास्त्राविषयी देखील माहिती दिली आहे.